नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठे बदल, वेतन, पदोन्नती आणि भत्त्यांमध्ये सुधारणा। सरकारच्या संभाव्य वेतन आयोग संदर्भात मोठी चर्चा सुरू झाली असून कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत। या बदलांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत, पदोन्नती प्रक्रियेत आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत। जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका। फिटमेंट फॅक्टर आणि किमान वेतनात मोठी वाढ। आयोगामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर। नव्या आयोगात तो 3.68 पट करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। यामुळे कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। पदोन्नती आणि वेतनवाढीच्या पद्धतीत बदल। नवीन आयोगात पदोन्नती प्रक्रिया बदलण्याचा प्रस्ताव आहे। आतापर्यंत सेवा ज्येष्ठतेवर आधारित पदोन्नती दिली जात होती, मात्र आता कर्मचाऱ्यांच्या कामगिरी गुणांकावर पदोन्नती देण्यात येणार आहे। पेन्शन, ग्रेड पे आणि भत्त्यांमध्ये देखील सुधारणा। वेतन आयोगामध्ये पेन्शन पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळू शकतात। तसेच ग्रेड पे सिस्टममध्ये अपडेट करण्यात येणार असून वेतन रचना अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचा उद्देश आहे। याशिवाय घर भाडे भत्ता, वाहन भत्ता आणि इतर भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे। महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन होणार। सध्या चर्चेत असलेला आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे महागाई भत्ता हा मूळ वेतनात विलीन करण्याचा विचार आहे। जर हा निर्णय लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीत मोठी वाढ दिसून येईल आणि भविष्यातील वाढीवरही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे।